सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, आकृतींच्या बाजूंच्या मापांच्या बेरजेला काय म्हणतात? अरे एकदम बरोबर आहे. काय हुशार आहेत रे तुम्ही. तर आज आपल्याला परिमिती, त्रिकोण, आयत, चौकोन हे नवीन प्रकरण पाहायचं आहे. उघडा तुमचं पुस्तक, पाहूया 25वा धडा. आणि त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनीच स्वाध्याय 25 एक वेळेस सोडवून पाहायचा आहे. आता परिमिती म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, आकृतीच्या बाजूंच्या मापांची बेरीज, त्याला म्हणायचं परिमिती. मग आता ही कोणत्या कोणत्या आकृतींची बाजूंची मापं पाहायचीत आपल्याला? त्रिकोणाच्या, आयताच्या आणि चौरसाच्या. फार म्हणजे फार सोपं आहे रे. नुसतं हे बघा अशी आकृती देतात, अशी 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 अशी, आणि इथं 2 सेंटीमीटर, 3 आणि 4 आणि 5, आणि प्रश्न विचारतात या आकृतीची परिमिती किती. किती सोपं आहे. नुसतं हे बाजूच्या मापं मोजायचे. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, आणि 10 आणि 4 14. संपलं. पर्याय बघायचं आणि वर्तुळ रंगवायचं. फार म्हणजे फार सोपं प्रकरण आहे. फक्त तुम्ही एक वेळेस मन लावून तुम्ही स्वतः सोडवा. चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय 25 मधील प्रश्न पहिला. एका त्रिकोणाच्या बाजू 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहेत. तर त्याची परिमिती किती? बघा बरं, मी म्हटलं होतं ना, अगदी सोपं प्रकरण आहे. आता हे त्रिकोण आहे असा, आणि या त्रिकोणाच्या बाजू किती आहेत? 8 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. असंच आहे का? 6 7 8, करेक्ट. आणि विचारलं याची परिमिती. अरे परिमिती म्हणजेच काय? त्याच्या आकृत्यांच्या भुजांची बेरीज, म्हणजे बाजूंची बेरीज. हे पक्क डोक्यात ठेवा. मग 6 7 आणि 8 ह्यांची बेरीज करा. मग किती आली? 7 1 7, 7 2 14, 7 3 21. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2 झालं. किती सोपं होतं. अरे सगळे गणित असेच सोपे आहेत. पहा पुढचं. अरेच्या दुसरा प्रश्न तर अगदी पहिल्या प्रश्नासारखाच आहे. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? आता पहिल्यात दिलतात त्रिकोण, इथं दिलाय चौरस. चौरस म्हणजेच काय रे? ज्या आकृतीच्या चारही बाजूंचं माप सारखं असते. प्रत्येक कोण काटकोण असतो त्याला चौरस. आणि ह्या चौरसाच्या एका बाजूचं माप माहिती झालं तर तेच माप सगळ्याचं असते. आता ह्याचं माप जर 8 असेल तर बघा, आता इथं 2 2 रेषा ज्या दिसायलेत त्याचा अर्थ काय? ह्या सगळ्या बाजूचं माप सारखं. मग 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि एक लक्षात ठेवा, पुस्तकावर कुणीही उत्तर नोंदवू नका. बरोबर वहीवर त्याचं उत्तर नोंदवा. अत्यंत सोपं असं हे गणित आहे. आणि हो, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असं सूत्र आहे बरं का. हेही लक्षात असू द्या. पहा बरं, हाही प्रश्न खूप खूप सोपा आहे आणि सगळे आधीच्या सारखेच आहेत. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती आहे असं म्हणलंय. आता इथं परिमितीची, तुम्हाला परिमिती काढायची त्रिकोणाची. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? बाजूंची बेरीज. मग 10 अधिक 8 अधिक 6, मग 10 आणि 8 18, 18 आणि 6 24. याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. वर्तुळ छानपैकी रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं, चौथा प्रश्न. एक एक आकृत्या द्यायलेत आणि तुम्हाला त्याची परिमिती विचारायलेत. आता चौथ्या प्रश्नात सोबतच्या आकृतीतील आयत यरलव ची परिमिती किती असं म्हणलंय. आता बघा बरं, हाही प्रश्न फार सोपा आहे. आयत यरलव. आता आयत म्हणले म्हणजे आयतासारखंच काढा बरं का. हे बघा इथं हे आयत झाला, प्रत्येक कोण काटकोन झाला, आणि आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू
एकरूप असतात. मग आता ह्याचं माप 8 आहे म्हणजे ह्याचं सुद्धा 8. बघा बरं, इथं 2 रेषा इथं 2 रेषा दिसल्या म्हणजे हे समान. ह्याचं 6 आहे म्हणजे ह्याचं सुद्धा 6. तर लक्षात ठेवा, पुस्तकात जरी ह्या रेषा दिल्या नाहीत तरी त्यांनी स्पष्ट म्हणले हे आयत आहे. मग आयताचे सगळे गुणधर्म ह्याला लागू होते. आता परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज. मग खटखट करा. 8 + 8 बरोबर किती आलं? 16. 6 + 6 बरोबर किती आलं? 12. मग 16 + 12 बरोबर किती आलं? 28. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. आयताचं सूत्र आहे परिमितीचं 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर काय येणार आपल्याला? परिमिती. लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज. अतिशय सोपा असा हा प्रश्न होता. बघा आता तुम्हीच बघा, हाही प्रश्न सोपा आहे का अवघड आहे तुम्हीच पहा. 5वा प्रश्न, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 7 सेंटीमीटर असल्यास तिची परिमिती किती असेल? आता बघा, हे तर किती सोपा प्रश्न आहे. प्रत्येक बाजूची लांबी 7 सेंटीमीटर आणि परिमिती विचारलंय. मग आता बाजू किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 गुणिले 7 6 6 36 6 6 42. उत्तर पर्याय नंबर 2. चुकलं. कसं काय चुकलं सांगू? बालमित्रांनो, परिमिती म्हणजे कंपाऊंड, हे लक्षात ठेवा. परिमिती म्हणजे काय? कंपाऊंड. आता ही आकृती जी आहे, ह्या आकृतीच्या मध्ये ही जी रेष आहे ही तुम्हाला मुद्दाम उत्तर चुकवण्यासाठी दिली आहे. आकृती म्हणजे त्याच्या फक्त बाहेरच्या बाजू मोजायच्या, सगळ्या नाही. म्हणून ह्याचं माप 7, 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 1 = 21, 7 × 4 = 28 आणि 7 × 5 = 35. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 ला रंगवा. आणि ज्या इथं 2-2 रेषा दिसायल्यात ना, इथं 2 इथं 2, त्याचा अर्थ काय? त्याचं सगळं माप समान आहेत, हे लक्षात ठेवा. वारंवार सांगायलोय. मग समजलं? व्हेरी गुड. पहा पुढचा प्रश्न. अरे, हे परिमिती प्रकरण आहे का बेरजेचं प्रकरण आहे? सगळे नुसते बेरजेचेच गणित आहेत. सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीमधील फरक किती असं म्हणलंय. आता 2 आकृत्या दिल्यात आणि त्या दोन्ही आकृत्यांची परिमिती काढायची आणि फरक म्हणजे वजाबाकी करायची. किती सोपं आहे. आकृती आहे आयताची, हे पण आयत आणि हे पण आयत. एक मोठा आयत एक छोटा आयत. ह्याचं माप 18 म्हणजे ह्याचं सुद्धा 18. ह्याचं माप 9 म्हणजे ह्याचं माप 9. हे 12 म्हणजे समोरची बाजू 12. हे 6 म्हणजे हे पण 6. आता मोजा, बेरीज करा. 18 × 18, 18 × 2 = 36 आणि 18 × 3 = 54. 54 सेंटीमीटर परिमिती आली मोठ्याची. आणि लहान्याची 12 × 1 = 12, 12 × 2 = 24 आणि 12 × 3 = 36. 36 आली लहान्याची. आता फरक म्हणजे वजाबाकी. 54 मधून 36 वजा करा. इकडला हातचा इकडं गेला, इथं झाले 14, इथं झाले 4. 14 मधून 6 गेले, उरले किती? 8. आणि 4 मधून 3 गेले, उरले 1. 18 सेंटीमीटर. उत्तर आहे पर्याय नंबर 1. लगेच पर्याय नंबर 1चं वर्तुळ रंगवायचं. शांततेनं प्रश्न वाचायचा आणि क्रिया करायची. संपलं. पहा बरं बालमित्रांनो, 7वा प्रश्न काय सांगितलंय? एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. आता बघा, आत्तापर्यंत प्रश्न कसे सोडवले? त्रिकोणाची परिमिती काढा, आयताची परिमिती काढा, चौकोनाची परिमिती काढा, असे सोपे होते. आता एका प्रश्नात 2-2 प्रश्न यायलेत. काय म्हणले? एका चौरसाची परिमिती व आयताची परिमिती, दोन्ही परिमिती समान आहे. आयताची परिमिती 72 सेंटीमीटर असल्यास, आता दोघांची समान आहे म्हणजे आयताची 72 म्हणजे चौरसाची पण 72 आहे. चौरसाची बाजूची लांबी किती असेल? पण लय हुशारीने प्रश्न तयार केलाय बरं का. चौरसाची बाजू विचारलंय. मग आता बघा, हे आयत आहे असा आणि या आयताची परिमिती आणि या चौरसाची परिमिती समान आहे. आलं का लक्षात? ह्याची परिमिती आणि त्याची परिमिती
समान आहे. आता इथं 3 रेषा दिल्यात, इथं 3 म्हणजे ह्यांचं माप वेगळं ह्याचं माप वेगळं. मग आता कशाची परिमिती? आयताची परिमिती दिली आहे 72 सेंटीमीटर आणि मग दोघांची परिमिती समान आहे म्हणजे ह्याचं सुद्धा माप किती झालं? 72. आता ह्याचं चौरसाची परिमिती विचारली आहे का? नाही, चौरसाची बाजू विचारली आहे. म्हणजे हे 72 रुपये 4 भावामध्ये समान वाटायचे. मग काय करावं लागेल? 4 भागिले 72 करा. 4 एक 4 आणि 7 मधून 4 गेले, उरले किती? 3. वरून घेतला 2 आणि 4च्या पाड्यात 32, 4 25, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32. उत्तर आलं 18. तर हे 18 म्हणजेच काय? एका भावाला 18 रुपये मिळाले, बरोबर आहे. म्हणून इथं आलं 18. मग ह्याचं माप जर 18 असेल तर सगळ्यांचेच माप 18 18 18 झालं. म्हणून पर्याय 3 क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. बघा बरं, शांततेनं वाचलात, समजून घेतलात, काय विचारलंय हे समजून घेऊन ठरवून उत्तर तुम्हाला लगेच सापडतंय. पहा बरं, 8वा प्रश्न तयार करणाऱ्या सरांनी खूप विचार करून तुम्हाला चुकवण्यासाठी प्रश्न तयार केलेत, पण तुम्ही मन लावून जर वाचलात तर चुकतच नाही. 8वा प्रश्न काय आहे? दिलेल्या त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे, त्याच्या समान बाजूंची लांबी किती असं विचारले. आता बघा, सोपं, हे त्रिकोण दिलेला आहे, या त्रिकोणाची परिमिती किती दिली आहे? 36. परिमिती म्हणजेच काय? आकृतीच्या बाजूंची बेरीज. मग आकृतीला बाजू किती? ते 1 2 3, तिघांची बेरीज म्हणजे 3 मित्रांकडं मिळून 36 रुपये आहेत. त्याच्यापैकी एका मित्राचे पैसे इथं दिलेत 6. अरे मग 36 मधून 6 वजा करा, उरलं किती? 30. आता हे 30 काय झाले? ह्या दोघांकडे झाले 30. अरे च्या, नीट बघितल्यावर काय दिसायलंय? इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, म्हणजे ह्या 2 रेषाचा अर्थ आहे ह्याचं माप जेवढं आहे तेवढंच ह्याचं माप आहे, ह्याचं माप जेवढं आहे तेवढंच ह्याचं माप आहे. म्हणजेच काय? 30च्या अर्धे 15. 2 न जर 30ला भागलं तर काय येते? 15. म्हणजे ह्याचं माप 15 आणि ह्याचंही माप 15 आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. 8व्याचं उत्तर छानपैकी वर्तुळ क्रमांक 3 रंगवायचं. किती किती सोपं होतं गणित हे. चला पहा बरं, 9वं गणित. एका आयताची परिमिती 80 सेंटीमीटर आहे. आता एक आयत आहे आणि त्या आयताच्या 4ही बाजूंच्या मापांची बेरीज 80 सेंटीमीटर आहे. त्याची रुंदी 12 सेंटीमीटर असल्यास लांबी किती सेंटीमीटर असेल? फार सोपं आहे. बघा, आता पटापट रफ क्रिया करायची बरं का रे आपल्याला. इथं काही चित्रकलेचा तास नाही आहे बरं का तुमचा, त्याच्यामुळं फटफट फटफट काढायचं. आता हे आयत, या आयताची परिमिती किती दिली आहे? 80, बरोबर आहे. या आयताची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंच्या मापांची बेरीज 80. त्याच्यापैकी आयताची रुंदी दिली आहे 12. म्हणजे रुंदी म्हणजे बघा, ही लहान बाजू, ही बाजू किती दिली आहे रे? 12. मग आता ही जर बाजू 12 असेल तर ही सुद्धा किती झाली? 12. मग 12 आणि 12 किती झाले? 24. मग आता 80 मधून तुम्हाला काय करायचं? 24 वजा करायचे. मग 8 मधून 1 हातचा तिकडे गेला 10 झाले, इथं 7. 10 मधून 4 गेले 6 आणि 7 मधून 2 गेले 5. किती उरले? 56. मग आता हे 56 काय आहेत? ह्या बाजूची आणि ह्या बाजूंची मिळून बेरीज 56 आहे, बरोबर आहे. मग 56 यापैकी कशाच्या दुप्पट 56 आहे? तर 28 एक 28, 28 दुनी 56. 28 इथं येईल आणि 28 इथं येईल. पर्यायाचा वापर करायचा, नाही तर त्याला 2 न भाग घालायचा. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हा पण प्रश्न खूप खूप सोपा होता. पहा बरं बालमित्रांनो, 10वा प्रश्न. एका बागेची परिमिती 40 मीटर आहे असं म्हणले बरं का. आता काही टेन्शन घ्यायचं नाही,
बघा एक बाग आहे बघा, अशी बाग आहे समजा, कल्पना करा. कोणती बाग आहे ती सांगितली नाही त्यांनी. या बागेची परिमिती किती दिलेली आहे? 40 मीटर. एवढं समजलं. पुढं बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. आता ह्या बागेला किती पदरी? 3 पदरी. म्हणजे आता इथून इतकं झालंय, एक पदर, पुन्हा दुसरा आणि पुन्हा तिसरा, 3 पदरी. म्हणजे 40 गुणिले 3 करावं लागल. ते किती आलं रे? 120. बरोबर आहे, 120 मीटर झाले. तर पुढं काय म्हणलंय? 70 रुपये प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल? मग एका मीटरला 70 रुपये, तर मग 120 मीटरला किती? किती सोपं आहे बघा. 120 गुणिले 70 गुणाकार करायचा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84. असं 84 लिहा. इथला 1 शून्य इथं, इथला 1 शून्य इथं, झालं 8400. उत्तर पर्याय नंबर 3. एकदम सोपं गणित, काहीच टेन्शन नाही. सरळ 3 नंबरचं वर्तुळ मात्र काळजीपूर्वक व्यवस्थित रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं बालमित्रांनो, 11वा प्रश्न. आत्तापर्यंत एकही प्रश्न अवघड नाही. आता हे तरी बघू ते अवघड येतंय का. काय म्हणले? 60 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाला 2 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? आता आयताकृती मैदान आहे एवढं तर तुम्हाला समजलं. असं 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 पटकन काढायचं. या आयताकृती मैदानात 60 मीटर लांबी आहे. आता ही लांबी आहे 60 मीटर, रुंदी आहे 30 मीटर. आता काय पुढं काय म्हणलं रे? या आयताकृती मैदानाला 2 पदरी तारेचे कुंपण करायचं आहे. आता तारेचं कुंपण 1 पदरी करण्यासाठी परिमिती काढावं लागेल. किती आहे? ही 60, हे 60 आणि हे 30. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 1 पदर व्हायला आहे 18 आणि त्याच्या पुढं 0, 180. आणि 2 पदरी करायचं म्हणलं तर 180चे दुप्पट. 18 1 18 आणि 18 2 36. म्हणजे 180 गुणिले 2 केलं तर ते किती होतंय? 360. पर्याय नंबर 4, 360 मीटर. हे पण एकदम सोपा प्रश्न. 4थ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. चला पहा बरं 12वं गणित. सगळे गणित आता फेऱ्याचेच आहेत बरं का. बघा, एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे 84 मीटर व 36 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 10 फेऱ्या घातल्यास एकूण किती अंतर कापले जाईल? पुन्हा बघा फेऱ्याचंच गणित. मग लांबी रुंदी किती? 84 आणि 36. हे बघा, हे आयत आणि त्या आयताची लांबी 84 आणि रुंदी 36. आता एक फेरी कितीची होईल हे काढणं म्हणजे त्याची परिमिती काढणं. मग हे 84 म्हणजे हे 84, हे 36 म्हणजे हे 36. मग बेरीज करा सगळ्यांची. मग काय होईल? 84 अधिक 84 किती? 4 आणि 4 8 आणि 8 आणि 8 16. 36 आणि हे 36 किती झाले? 6 आणि 6 12ला 2, हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 72. मग 168 आणि 72 ह्याची बेरीज किती आली? मग 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 7 14ला 4, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 240. आता हे 240 आली एका फेरीची. आपल्याला किती विचारले? 10 फेऱ्या. मग जितक्या 10 विचारतील, 50 विचारतील, 100 विचारतील तेवढ्यानं गुणायचं. पण एक फेरी व्यवस्थित काढून घ्या आणि मग 10नं गुणायचं म्हणजेच काय रे? 1 शून्य वाढवायचं फक्त. 240च्या पुढं 1 शून्य, 2400 मीटर. पर्याय नंबर 1. लगेच पर्याय नंबर 1 छानपैकी वर्तुळ रंगवायचं. किती खूप सोपं गणित होतं. चला पहा बरं 13वं गणित.
एका चौरस आकृती बागेच्या बाजूची लांबी 250 मीटर आहे. आता ही चौरस दिली आहे. आता आयताचे प्रश्न संपले बघा. आता चौरस सुरू केलं. आता ह्या चौरस आकृती बागेच्या बाजूची लांबी किती दिली आहे? 250 मीटर. किती आहे? 250 मीटर. आता माप वाढवायलेत बरं का. आधी 2 येत होते, पुन्हा 25 येत होते, डायरेक्ट 250 दिलेत. येऊ द्या, किती देऊ द्या, घाबरायचं नाही. मग काय, अर्णव या बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालतो. आता अर्णव नावाचा मुलगा ह्या बागेभोवती 5 फेऱ्या मारतो, तर तो रोज किती अंतर चालतो म्हणले. मग आता पहिल्यांदा एक फेरी किती होती ते काढा. हे 250, हे 250, हे 250 आणि हे 250. 250 आणि 250 500 आणि हे 500 आणि हे 500 1000 मीटर. हे एकक लक्षात ठेवा बरं का. म्हणजेच काय झालं, 250ला तुम्ही 4ने गुणा किंवा 250ची 4 वेळेस बेरीज करा, उत्तर आलं 1000 मीटर. आता अर्णव दररोज 5 फेऱ्या मारतो. म्हणजेच काय, एका फेरीचे 1000, 2000, 3000, 4000, 5000 मीटर. 1000ला 5 न गुणलं, उत्तर आलं 5000 मीटर. झालं. पर्याय क्रमांक इथं तर 5000 नाहीच. काय व्हायलंय, एकक बघा. इथं आहे मीटर आणि तिथं किलोमीटर. मग 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो, 5000 मीटरचा 5 किलोमीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघा बरं, परीक्षेत हेच प्रश्न येईल का नाही सांगता येणार नाही, पण ह्याच्या सारखा संख्या बदलून 100% येते बरं का रे. कदाचित अर्णवच्या जागी तुमचंच नाव येईल बरं. अभ्यास करा. पहा बरं, 14वा प्रश्न. लिनेश सरावासाठी रोज एका चौरसाकृती मैदानाला 10 फेऱ्या घालतो. आता लिनेश नावाचा हा जो मुलगा आहे, हे चौरस आकृती जे मैदान आहे ना, त्या चौरस आकृती मैदानाला किती फेऱ्या मारतो? 10 फेऱ्या मारतो. आता पुढं बघा काय दिलंय. तो एकूण 4 किलोमीटर अंतर चालत असेल तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी किती? फार सोपं रे. हे बघा, दररोज किती फेऱ्या मारायला ते? 10 फेऱ्या. आणि 10 फेऱ्या मारून किती किलोमीटर व्हायले त्याचं अंतर? 4 किलोमीटर. मग आता आधीच्याच गणितात बघितलंय आपण. मग सांगा, 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर? एकदम बरोबर आहे, 4000 मीटर. आता थोडंसं लक्ष द्या. 10 फेऱ्या मारल्यानंतर 4000 मीटर व्हायले, बरोबर आहे. मग एक फेरीसाठी किती हे काढण्यासाठी भागाकार करावा लागते. 4000 भागिले 10. मग 10 × 10, 10 चोक 40. आणि इथं 0 इथं 0 वरून 0 घेतलं, 10 0ला भागलं, 0 वरून 0 घेतलं, 10 0ला भागलं 0. उत्तर आलं 400. मग आता हे उत्तर तिथं शोधायचं का? सापडलं. पर्याय नंबर 3 400. उत्तर चुकलं. आपल्याला प्रश्न काय विचारला हे समजून घ्या. प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न, एका प्रश्नात 2 2 3 3 4 4 प्रश्न विचारलेत. आता आपल्याला विचारलं या चौरसाची बाजू किती. आता हे 400 जे सापडलं ना, ही 400 म्हणजे एक फेरी. 400 म्हणजे एक फेरी म्हणजे ह्या चौरसाची परिमिती 400. मग एक बाजू काढण्यासाठी परत त्या 400ला 4 न भागायचं. 4 × 4, 4 मधून 4 गेले 0 वरून 0 घेतलं, ह्यानं त्याला भाग जात नाही म्हणून 0चा भाग वरून 0 खाली घेतलं, ह्यानं त्याला भाग जात नाही म्हणून 0चं. म्हणून एक बाजू किती आली? 100. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अशा प्रकारे 1 नंबरचं वर्तुळ रंगवा. बघा बरं, किती सोपा प्रश्न होता हाही. चला पहा बरं, 15वा प्रश्न काय दिलाय.
80 मीटर बाजू असलेल्या एका चौरस आकृती बागेभोवती श्वेता रोज एक फेरी धावते. 100 मीटर लांबी व 70 मीटर रुंदी असलेल्या एका बागेभोवती श्रुती रोज एक फेरी धावते. तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल? असा प्रश्न जर तुम्ही वाचलात काही कळल का? काहीच नाही कळणार. म्हणून सोपा प्रश्न असतो, अवघड अशा पद्धतीनं वाचलात तर होतंय बरं का मुलांना. म्हणून मन लावून समजून घेऊन वाचा. काय म्हणले? 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरस आकृती बागेभोवती श्वेता एक फेरी धावते. आता बघा, ते चौरस आकृती बाग हे बघा, असा 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 हे चौरस आहे आणि ह्याची बाजू आहे 80 मीटर. तर या चौरस आकृती बागेभोवती कोण धावतीये? श्वेता. एवढं समजलं. पुन्हा काय म्हणले? 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका भागेभोवती श्रुती एक फेरी धावते. आता इकडं आयत दिले बरं का रे. हे बघा, हे आयत आहे आणि ह्या आयतामध्ये लांबी दिली आहे 100 मीटर आणि रुंदी किती दिली आहे? 70 मीटर. रुंदी आहे 70 मीटर. तर ह्या इथं कोण एक फेरी घालते आहे? तर श्रुती. आता प्रश्न पुढं आहे. आता एवढं समजलं, श्वेताचं फिरण्याचं ठिकाण वेगळं आहे, श्रुतीचं फिरण्याचं ठिकाण वेगळं आहे. आणि प्रश्न आता काय? तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल? बघा बरं, आता किती सोपा प्रश्न निघाला. दोघी जणी धावायल्यात, पण दोघींच्या धावण्यात किती फरक आहे? म्हणजेच ह्याची परिमिती आधी काढा, नंतर ह्याची परिमिती काढा आणि नंतर मोठ्यातून छोटं वजा करा. मग 8 एक 8, 8 दूनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. हे झाले 320 मीटर. श्वेता दररोज 320 मीटर धावते. एक फेरी म्हणजे 320. आता इथं बघा, हे 100 म्हणजे हे पण 100. 100 100 200 आणि 6 एक 6, 6 दूनी 12 म्हणजे 200 अधिक 120 बरोबर किती झाले रे? 320. आता हे झाले 320 आणि 7 आहेत ना, हे 7 एक 7, 7 दूनी 14. हां, इंग्लिश आकडा वाटला मला ते. तर आता किती आलं तिथं? 200 अधिक 140 बरोबर 340 आणि हे झालं 320. म्हणजे फरक कितीचा आहे? 20 मीटर. कारण 340 मधून 320 गेले, उरले किती? 20. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. मग मला सांगा, आता कधी वेगाने प्रश्न वाचणार? बिलकुल दमाने वाचा आणि शांततेनं प्रश्नाचं उत्तर शोधा. उत्तर तुम्हाला येतच आहे. पहा बरं, 16वा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर आहे. मग आता हे आहे समभुज त्रिकोण, त्याची बाजू किती आहे? 8 सेंटीमीटर एकाची बाजू. आणि पुन्हा काय म्हणलंय? या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढला तर त्या चौरसाची बाजू किती असेल? आता काय करायचं आहे? ह्या त्रिकोणाची परिमिती किती? 8 एक 8, 8 दूनी 16, 8 त्रिक 24. 24 सेंटीमीटर ही या त्रिकोणाची परिमिती झाली. आता या परिमितीच्या एवढंच चौरस काढला. आलं का लक्षात? या परिमिती एवढाच एक चौरस आहे. हे जर चौरस काढला, चारी बाजू सारख्या, आलं का लक्षात? तर प्रश्न काय म्हणलाय? तर त्या चौरसाची बाजू किती असेल? मग आता मला सांगा, ह्या त्रिकोणाची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती ह्याची आहे. तर याची बाजू किती? मग आता बाजू किती आहेत रे? 1 2 3 4 आणि परिमिती किती? 24. मग काय करायचं? 4 मित्रामध्ये 24 रुपये वाटायचं, म्हणजे त्याला 4 भागायचं. म्हणजेच 4 25, 4 सख 24. 24 मधून 24 गेले 0. उत्तर आलं 6. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 6 6 6 6 करेक्ट आलं. म्हणून 3 नंबरचं वर्तुळ छानपैकी रंगवा. झाला प्रश्न. किती सोपा होता. पहा बरं, 17वा प्रश्न.
तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या, किती बाजू आहेत रे? 7 बाजू. 3 बाजू असेल तर त्रिकोण, 4 बाजू असेल तर चौकोन, 7 बाजू असेल तर सप्तकोन. सप्तकोनाची प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर लांबीची आहे आणि ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल? फार सोपं आहे बरं का मुलांनो. पहिल्यांदा बघा सप्तकोन, काय बघा किती आहे हे? 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि 1 2 3 4 5 6 आणि हे झाले 7. आता हे झाले सप्तकोन. आता ह्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू समान आहे. प्रत्येक बाजू कशी आहे? समान. आणि ह्याची जर तार उलगडली आणि सरळ केली तर किती होईल? तर ह्या सप्तकोनाच्या परिमिती एवढीच होईल. म्हणजे एक बाजू 4ची आहे तर 7 बाजू आहेत, म्हणजे किती होईल? 7 त्रिक 21, 7 चोक 28. आणि ह्याला जर इथं कट केलं आणि ह्याला जर इथं धरलं, ह्याला जर इथं धरलं आणि असं सरळ केलं, जय बजरंगबली, असं जर सरळ जर केलं हे, तर ह्याच्यापेक्षा तर मोठी होणार नाही. म्हणजे हे 28 आहे तर हे सुद्धा किती होईल? 28. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. म्हणून 17व्याचं उत्तर सुद्धा पर्याय नंबर 2 येईल. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण बोलत बोलत हसत खेळत स्वाध्याय 25 मधले 17 प्रश्न सोडवले, जे की 17ला 17 अत्यंत सोपे होते. मला एक विद्यार्थी म्हणू लागला, सर हे प्रकरण मला जरा अवघडच चाललंय, काहीच समजेना. अरे बाबा, इतकं सोपं प्रकरण कसं अवघड जाईल? फार फार सोपं आहे. परीक्षेत यावर आधारित जर काही प्रश्न जर आले तर निश्चित तुम्ही ते प्रश्न सोडवताल आणि यशस्वी होताल अशी मला खात्री आहे. आज तुम्ही छान अभ्यास केलात, वाचन केलात, लेखन केलात, सराव केलात, समजून घेतलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.